रामचंद्रांचं चरित्र याचा गुणानुवाद करत आहोत, त्याचं श्रवण करत आहोत. संत सज्जन मायबापांनो, प्रभूचं चरित्र मोठं विलक्षण आहे. मी सांगत आलो दररोज. रकार मात्र उच्चारेण बहिर्निर्यती पातकः मस्त कपटवत असं म्हटलेलं आहे. लक्षात येतं का तुमच्या? रकार मात्र उच्चारेण बहिर्निर्याती पातकः. रा म्हटल्याच्या बरोबर आपलं तोंड उघडलं जातं. रा आ होतो ना, आ अंतकरणातले विकार आहेत ते बाहेर पडतात. मस्त कपट. म म्हटल्या बरोबर तोंड बंद होतं. राम म्हणून बघा तुम्ही, रा म्हटल्याच्या नंतर तोंड उघडतं आणि म म्हटल्याच्या नंतर बंद होतं. मस्त कपटवत बाहेर गेलेले काम क्रोध हे विकार परत अंतकरणामध्ये प्रवेश करत नाही. हा राम नामाचा महिमा आहे. त्याचा गुणानुवाद केला पाहिजे. सो गुणानुवाद माझ्या नीलकंठेश्वर भगवंताने केला, आशुतोष महादेवाने केला, नवे नवे परांबा भगवती पार्वतीने सुद्धा केला. पार्वती म्हणू लागले, प्रभू मला त्या रामाचं चरित्र सांगा. जो राम घटाघटामध्ये भरलेला आहे त्याचं चरित्र मला सांगा. राम ब्रह्म चिन्मय अविनाशी सर्वरहित सबहुरगुरवासी. सगळीकडे ते तत्व ओत प्रोत भरून उरलेलं आहे. तरी सुद्धा या भूतलावरती का अवताराला येतं त्याची कथा मला सांगा. माझ्या आशुतोष महादेवानं ध्यान केलं आणि गोडस साजीर गोजीर स्वरूप समोर आलं. कुणाच्या? महादेवाच्या. बंद हो बालक रूप सोही राम, सबसे ही सुलभ जपत जिस नाम. मंगल भवन अमंगल हारी, द्रवऊ सुदशरथ अजीर बिहारी. गोडस ते लीला विग्रही स्वरूप समोर आलं. कुणाच्या? भगवान शंकराच्या. आणि मग परांबा भगवती पार्वतीला धन्यता दिली. कुणी? धन्य धन्य गिरिराज कुमार, समान श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. धन्य धन्य गिरिराज कुमारी, श्रीराम जय राम जय जय राम. समान नहीं उपकारी, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हे गिरिराज कुमारी तू धन्य आहेस. धन्य धन्य गिरिराज
कुमारी, या जगतावरती तुझ्यासारखं उपकार करणार कोणी नाही का? माझ्या प्रभूची कथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्याचाच उपयोग सगळ्या जगाला होणार आहे. ज्याप्रमाणे गाय आपल्या वासरासाठी दूध देते, त्या दुधाचा वापर सगळीकडे करतो आपण. वत्साचे नि ओरसे दुग्ध होय घर उद्देसे, तैसे अर्जुनाचे निमिसे जग उद्धरण. जशी कुरुक्षेत्रावरती माझ्या भगवंताने गीता नावाचा ग्रंथ 18 अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितला, एकट्याला उद्धार सगळ्या जगाचा झाला. तसंच आहे, गाय जशी आपल्या केवळ वासरासाठी दूध देते, त्याचा वापर आपण आपल्या प्रपंचामध्ये करतो. त्या दुधाचा दूध विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवतो. त्याच्यातून अनेक दुग्धजन्य पदार्थ तयार करून आपल्या शरीराची पुष्टी करतो. गायीचा हेतू केवळ आणि केवळ वासराला दूध देणं आहे. तसं हे गिरिराज कुमारी, तुझ्या मनामध्ये जो संकल्प निर्माण झालाय तो संकल्प सत्य आहे, बरं का? आणि त्या संकल्पातून जगाचं कल्याण होणार आहे. तुम समान को नाही उपकारी. आणि मग त्या निर्गुण निराकार स्वरूप परमात्म्याचं चिंतन केलं शिवजीने. आकाराला येतो ना होतो, भक्तासाठी आकाराला येतो तो, आहे की नाही? नाहीतर त्याला आकाराला यायची काय गरज आहे? त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, सगळ्याच्या विरहित आहे तो. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, त्याला रंगाची उपाधी नाही, रूपाची उपाधी नाही, बरं का? म्हणून संत गोड वर्णन करतात, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. असं म्हटलेलं आहे, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, काही त्याला सगळं त्या निराकार अवस्थेमध्ये करता येतं. गोस्वामी वर्णन करतात तो काम कसा करतो. बिनु पद चलही सुनई बिनु काना, कर बिन कर्म
चलही तो विना पायाचा चालू शकतो. सुनई बिनु कान त्याला कान नसले तरी ऐकता येतं. किती ऐकतो तो? ईश्वर सुनता है. मुंगीच्या पायातलं घुंगरू सुद्धा हनुमंत बाबा त्याला ऐकायला येतं, आहे की नाही? आता कल्पना करा, मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, त्या पायाला बांधलेलं घुंगरू केवढं असेल, आणि त्या घुंगरामध्ये तो छोटा खडा वाजणारा केवढा असेल. त्याचा नाद सुद्धा माझ्या भगवंताला ऐकायला येतो. सुनई बिनु काना त्याला ऐकायला येतं सगळं. गोडा अर्थ लावला याचा. बिनु पद चलई. मला सांगा, सर्वसामान्यांच्या व्यवहारामध्ये एखादं जर काम करायचं असेल तर पदाची गरज आहे. गाव जर चालवायचं असेल तर त्याच्यासाठी पद प्राप्त करून घ्यावं लागतं, सरपंच नावाचं. काम करायचं असेल खासदार पद प्राप्त करावं लागतं. राज्याच्या लेवलला काम करायचं असेल मंत्री व्हावं लागतं, केंद्रात कॅबिनेट मंत्री व्हावं लागतं, तर माणसाला काम करता येतात. पण हा बिना पदाचं काम करतो, याच्याकडं कुठलं पद नाही तरी सुद्धा हा सगळ्या जगाचा व्यवहार चालवतो. बिनु पद चलही सुनई बिनु काना. त्याला पदाची गरज नाही. तुम्हाला आम्हाला कर्म करण्यासाठी पद लागतं. शिकवता कधी येतं? शिक्षक झाल्याच्या नंतर. इमारत कधी बांधता येते? इंजिनियर झाल्याच्या नंतर. इंजेक्शन कधी टोचवता येतं? डॉक्टर झाल्याच्या नंतर. आपल्याला पदवी प्राप्त करावं लागते काम करण्यासाठी, पण त्याला गरज नाही. बिनु पद चलही. बिना पदाचं चालतं त्याचं. पुढे महत्वाची गोष्ट आहे, कर बिन कर्म. गोस्वामींनी याचा अर्थ असा लावला, कर्म आणि हात, तो बिना हाताचा काम करतो, त्याला हाताची गरज नाही. आपल्या भाषेमध्ये कर कशाला म्हणतात? कर स्वरूपामध्ये आपण काही रक्कम भरतो, त्याला कर म्हणतात. त्या काळामध्ये कर पद्धत, कर भरावा लागायचा. जकात, तो विना कराचा काम करतो. कसा करतो तो? मला सांगा, आपल्या घरामध्ये वीज आहे, हा उजेड आहे ना, विना कराचा देव काम करतो. कर म्हणजे पैसा, टॅक्स. काम करतो. आपल्या घरामध्ये वीज आहे, हे सगळे एवढे दिवे लागलेत, हे का नाही, एवढे बल्ब लागलेत, हे झुंबर, हे सगळ्या लाईटी वगैरे फुकट आहे का? हे फुकट आहे का? त्याला बिल भरावं लागतंय. हा, ते छापून येतंय लगेच, आहे का नाही, सरांच्या नावानं. मग ते जाऊन भरावं लागतं, भरावं लागतं ना. जाऊ द्या, त्याच्यापेक्षा सोपं नळ आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये, आहे की नाही? नळाला पाणी येतं, नळपट्टी द्यावी लागते की नाही? शेत सारा भरावा लागतो, नळपट्टी भरावं लागते, घरपट्टी भरावी लागते, विजेचं बिल भरावं लागतं. बरं का? माझ्या प्रभूच्या सत्तेमध्ये असं घडत नाही हो. मला सांगा, पूर्व दिशेच्या राऊळी, पूर्वेकडून सूर्य उगवतो आणि पश्चिमेला जाऊन मावळतो. येते ना तुमच्या लक्षामध्ये? 12 तास सूर्य असा प्रखर प्रकाश देतो आपल्याला. कधीतरी देवाचं बिल आलंय का? तुम्ही 12 तास या सूर्याचा उजेड वापरलाय, याचं बिल भरा. नाही आलं कधी लेटर कोणाला?
आलं कधी? होय बाबा, नाही ना आलं. नळाचं पाणी टाकीभर भरलं तर पाणीपट्टी भरावी लागते. 3-4 दिवसापासून पाऊस चालू आहे एवढा. आपलं शेत भिजवतो तो, आपलं पीक पाणी येतं त्याच्यावरती. कधी त्याची पट्टी आली का? पाणी पट्टी कोण देतो? हे सगळं भगवंत देतो. सूर्याचा प्रकाश भगवंत देतो. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी बळे. तू मागत नाही आपल्याकडे. त्याच्यापेक्षा अलीकडचं उदाहरण सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. एकदा काय झालं, एक मनुष्य आजारी पडला. ऐका. आणि मग डॉक्टरांकडे गेला. त्याला ICU मध्ये ऍडमिट केलं. त्याला 7 दिवस राहिला. त्याचा आजार बरा झाला. मुलं उच्च शिक्षित होते, श्रीमंत घरचा होता. सहज डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेला आणि डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब म्हणे किती बिल झालं माझं? बाबा, पोरांनी भरून टाकलं तुमचं बिल, तुम्हाला काय करायचं त्याचं? त्या बाबांनी सांगितलं, नाही डॉक्टर मला सांगा, मलाही लक्षात येऊ दे की मला कशासाठी किती पैसा लागला. डॉक्टरांनी हिशोब दाखवला. बरं का, त्या कॉटचं भाडं 50,000 झालं. गोळ्या औषध 1.5 लाखाचे झाले. किती झाले एकूण रक्कम? लक्ष आहे ना माझ्याकडे? एकूण रक्कम किती झाली? 2 लाख रुपये झाली, आहे की नाही? त्या आजोबांनी हात जोडले डॉक्टरांकडे. डॉक्टर, बाकीचे 5 लाख कशाचे झाले हो? 7 लाख झाले तुमचे, बाकीचे 5 लाख कशाचे झाले? डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमचा प्राण वाचला, तुम्हाला प्राणवायू द्यावा लागला ना, तुम्हाला ऑक्सिजन लावावा लागला. ऑक्सिजनचं बिल आहे 5 लाख रुपये. त्या आजोबाच्या डोळ्याला पाणी आलं. आजोबा का रडताय? त्याच्यातले काही पैसे कमी करू का? पाठवू का परत पोरांच्या खात्यावर? आजोबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब नका पाठवू. मग रडताय का? त्या आजोबांनी दिलेलं उत्तर गोड आहे मायबाप. हो डॉक्टर साहेब, 7 दिवसामध्ये प्राणवायूची किंमत तुम्ही 5 लाख रुपये केली, ऑक्सिजनची किंमत तुम्ही 5 लाख रुपये केली. माझं वय आज 70 वर्षाचं आहे. ज्या वेळेस मी माझ्या आईच्या गर्भाच्या बाहेर आलो, पहिला श्वास घेतला, तेव्हापासून त्या परमात्म्यानं मला प्राणवायू पुरवला आतापर्यंत. आश्चर्य आहे डॉक्टर साहेब, त्याचं 1 रुपया बिल नाही आलं. लक्षात येतंय ना तुमच्या? त्याचं 1 रुपया सुद्धा बिल आलं नाही. 70 वर्षामध्ये मी किती त्याचा ऑक्सिजन वापरला असेल त्याच्या सृष्टीतला, त्याचं बिल आलं नाही मला. याचाच अर्थ आहे कर बिन कर्म, त्याला पैसा लागत नाही. कर ही विधी नाना. तुम्ही 7 दिवस जर बाहेरचा वरचा ऑक्सिजन लावला तर 5 लाख रुपये बिल केलं. कल्पना करा, आईच्या उदरातून बाहेर आल्यापासून 70 वर्षामध्ये किती बिल झालं असतं त्याचं. त्यानं विना मूल्य हे पुरवलं. याचाच अर्थ असा आहे, गोस्वामी लिहितात, कर बिन कर्म कर ही विधी नाना. बरं का? म्हणून त्याचं
त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. सगळं प्रदान करतो ना तो आपल्याला, त्यानंच हे सगळं दिलंय. हे सगळं कुणी दिलंय? त्यानंच दिलंय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान, त्याने हे सगळं दिलं. बरं, हे नुसतं शरीर दिलं का? त्याच्यामध्ये प्राण ओतला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गुण गाईन तयाचे. प्राण सुद्धा त्यानं दिला, शरीर त्यानं दिलं, त्याच्यामध्ये प्राण त्यानं दिला. बरं का? बरं, नुसता प्राण देऊन ठेवलं का? मुखामध्ये चारा सुद्धा तोच घालतोय. त्याच्या सत्याने हे सगळं. ज्या वेळेस बाळ आईच्या गर्भामध्ये वाढतं ना मायबाप, त्यावेळेस त्या आईच्या स्तनामध्ये हे दुधाची निर्मिती करणारा सुद्धा तोच आहे. जसं 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 बाळ वाढतं आईच्या पोटामध्ये, 9 महिने 9 दिवसाचं होईपर्यंत दुधाची सुद्धा उत्पत्ती तोच करतो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी स्त्रीपती सवे दोणी सोबत वाढवतो. आईच्या स्तनातलं दूध आणि गर्भातलं बाळ सोबत वाढवतो तो. करविन कर्म करही विधी नाण. बरं का? आणि मग पार्वती विचारते, कशासाठी अवतार घेतो? मग हे सगळं जर अदृश्य रूपामध्ये करतो, तर मग याला अवताराला यायचं काय कारण आहे? अयोध्येमध्ये राम का आले? मथुरेमध्ये श्रीकृष्ण का आले? कोण विचारते? पार्वती विचारते. नाथ धरे हूँ नर्तन केही हेतु, कशासाठी देव अवतारला येतो? जब जब होई धर्म की हानी, वाढही असुर अधम अभिमान. रावणासारखे, कुंभकर्णासारखे, वक्रदंतासारखे, शिशुपाळासारखे, कंसासारखे जेव्हा असुर उत्पन्न होतात, तेव्हा माझा प्रभू काय करतो? अवताराला येतो. जब जब होई धर्म की हानी, ज्या ज्या वेळी धर्मावरती ग्लानी येत असते, त्यावेळेस प्रभू अवताराला येतात. 4थ्या अध्यायामध्ये गीतेच्या गोड सांगतात बघा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या रक्षणासाठी प्रभू येत असतात. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे झालं पहिलं कारण. कशासाठी देव अवतारला येतो? लक्षात ठेवा बरं का. ज्या ज्या वेळी धर्मावरती संकट येतं, त्या त्यावेळी प्रभू अवतारला येतो. या राष्ट्रामध्ये यवन सत्ता प्रतिष्ठापित झाले आणि मग सगळीकडे हाहाकार झाला. पोरी बाळांची अब्रूवरती हात धरू लागले. त्यावेळी एक युग पुरुष जन्माला आला.
धर्माचा ऱ्हास होत असतो. त्यावेळेस एखादा युग पुरुष जन्माला येतो. म्हणून एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. युग पुरुष जन्माला येत असतात ज्या ज्या वेळेस धर्म लोप पावत असतो. भगवंताचा अवतार, महापुरुषाचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी होतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हटलेलंय. अरे गिरिसी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वज. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. शत्रूच्या भुजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. हाती नंगी तलवार हो निराना कृष्णेवर स्वार. हर हर कडी कडा कपारी त्याने उधळील्या राजाच्या फौजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीरा. पावत असतो त्यावेळेस कोणी ना कोणी युग पुरुष जन्माला येत असतो. म्हणून जब जब होई धर्म की हानी वाढही असुर अधम अभिमानी. आणि मग माझा प्रभू कशासाठी येतो तर धर्माचा
धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी येतो. देवाला येण्यासाठी पहिलं कारण आहे, ए पार्वती ऐक. कशासाठी येतो माझा प्रभू? कशासाठी येतात राम भूतलावरती? जन्म एक दुई कहू बखाणी, सावधान सुनु सुमती भवानी. ए पार्वती आता सावध होऊन ऐक. का बरं सावध केलं? आशुतोष महादेवानं ज्या वेळेस ती सती होती त्यावेळेस बेसावध राहिली म्हणून मरावं लागलं. म्हणून सावधान सुन सुमती भवानी. आता सावध हो. आता जर झोपलीस ना मग हा सुद्धा जन्म तुझा तसाच जाईल. सावधान सुन सुमती भवानी. आणि मग देवाला अवताराला येण्याचं पहिलं कारण आहे का? द्वारपाल हरि के प्रिय दो. कोण बोलायलंय? जय और विजय जान सबको. श्रीहरी विष्णूंचे दोन द्वारपाल आहेत. एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विजय. एकदा ब्रह्मदेवाचे मानस पुत्र सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार कुठे गेले? वैकुंठाला गेले. द्वारपालाने रस्ता अडवला, जाता येणार नाही आत. जय विजयाने सांगितलं, जय विजयाने रस्ता अडवला. आणि मग सनकादिकांनी सांगितलं, जय विजया अरे आम्ही देवाच्या दर्शनाला जातोय. आम्ही काय थोडंच गणपतीची पट्टी मागायला चाललो? फक्त दर्शन करणार आहे तर परत येणार आहे. आम्ही काय दान दक्षिणा मागण्यासाठी जात नाही. आम्ही जाऊ द्या. जय विजयानं सांगितलं नाही जाता येणार. देवाच्या परवानगी शिवाय आत कोणीही जाऊ शकत नाही. अशामध्ये सनकादिकांनी शाप दिला जय विजयाला. मदाचा मध आलाय ना, जा मृत्यू लोकामध्ये जन्म घ्याल. संकल्प सुद्धा पाणी सुद्धा. जय विजय लट 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 कापू लागले. काय होणार आता आमचं? आम्ही आता पदच्युत होणार, पदभ्रष्ट होणार आम्ही आता. हात जोडू लागले. पण एकदा मुखातून गेलेला शब्द तो सत्य ठरणार आहे. साधुवाणी आहे ना ती. म्हणून मायबाप बोलत असताना माणसानं शब्द तोलून मोलून बोललं पाहिजे. बरोबर? बात जबान से, तीर कमान से और प्राण शरीर से निकल कर वापस नहीं आता. एकदा मुखातून गेलेला शब्द परत येत नाही. त्या कमानीतून निघालेला बाण परत येत नाही. आणि शरीरातून निघून गेलेला प्राण परत येत नाही. म्हणून बोलताना असं बोललं पाहिजे, बोलने जैसा रोग नहीं, सदा मौन मन रहना, मन मस्तान बना के मनवा माला माल हो जाना. कैसे होते माला माल? अरे राम भजन मन मेवा कोई खाके देख ले, राम नाम अति मीठा है कोई गा कर देख ले, राम नाम अति मीठा है कोई गा कर देख ले, आ जाते हैं राम कोई बुला कर देख ले, राम नाम.
का मंदिर है, भगवान का मंदिर है, मन भगवान का मंदिर है, मन भगवान का मंदिर है। यहाँ मैल न आने देना, मैल जलाने देना, मैल न आने देना, मैल लाने देना। मानव तन अनमोल रतन है, व्यर्थ गवाना देना। कोई जोहरी आके, कोई जोहरी आके मोल लगा कर देख ले, राम नाम हरि का नाम, राम नाम सीताराम, राम नाम तेरी भाई, कोई गा कर देख ले। आ जाते हैं राम, कोई बुला कर देख ले, आ जाते हैं राम, कोई बुला कर देख ले, राम नाम। श्री राम। जिस घर में अभिमान भरा, हाँ, हाँ, जिस घट में अभिमान भरा, वहाँ राम कहाँ से आएंगे। अरे जिस घर में अंधकार भरा, मेहमान कहाँ से आएंगे। जिस घट में अभिमान भरा, जिस घट में अभिमान भरा, वहाँ राम कहाँ से आएंगे। जिस घर में अंधकार भरा, मेहमान कहाँ से आएंगे। राम नाम की ज्योति कोई राम नाम की ज्योति कोई जला कर देख ले, राम नाम हरि का नाम, राम नाम सीताराम, राम नाम तेरी भाई, कोई गा कर देख ले। आ जाते हैं राम, कोई बुला कर देख ले, राम नाम तेरी भाई, कोई गा कर देख ले। आ जाते हैं राम, कोई बुला कर देख ले, राम नाम। वाजवा आमच्या ह्या संचासाठी एकदा टाळ्या जोरात.
बोलणे जैसा रोग नहीं, सदा मौन मन रहना, मन मस्तान बना के मनवा माला माल हो जाना. बोलण्यासारखा रोग नाही. सनकादिकाच्या मुखातून शब्द गेला, जा पृथ्वी तलावरती जन्म घ्याल. अशामध्ये माझे प्रभू आले. कुठे? ज्या ठिकाणी सनकादिक आहेत त्या ठिकाणी आले. संवाद झाला. काय झालं? घाबरले होते ना हे दोघ जण, जय आणि विजय. आम्हाला सनकादिकांनी शाप दिला, आम्हाला उशाप द्या. देवाने सांगितलं, ऐका ऐका, देवाने सांगितलं तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. किती? दोन पर्याय आहेत. एक पर्याय असा आहे, तुम्हाला भूतलावरती 7 जन्म घ्यावे लागतील आणि मग तुम्ही 7 जन्म घेतल्याच्या नंतर वैकुंठाला प्राप्त व्हाल. आणि दुसरा एक पर्याय आहे, 3 जन्मामध्ये वैकुंठाला प्राप्त व्हाल. जयाने विजयाने विचारलं, 7 जन्मामध्ये कसं आणि 3 जन्मामध्ये कसं वैकुंठाला प्राप्त व्हायचं सांगा. देवाने सांगितलं, 7 जन्म भूतलावरती घ्यायचे, प्रभूचं नाम चिंतन करायचं, काकडा करायचा, हरिपाठ करायचा, वारी करायची, एकादशी करायची, अनेक प्रकारचे व्रत विधी विधान करायचं, यज्ञ करायचे. बरं बरं, बस प्रभू 3 जन्मातलं सांगा. ऐका आता, 3 जन्मातलं महत्वाचं आहे. देवाने अवतार का घेतला पहिलं कारण बघतोय आपण. म्हणे 3 जन्मामध्ये कसं? म्हणे माझी विरोधाभक्ती करायची, माझा कायम विरोध करायचा आणि 3 जन्म माझा विरोध करून वैकुंठाला प्राप्त व्हायचं. जय विजयाने सांगितलं, 7 जन्म. सकाळी उठा, थंड पाण्यानं स्नान करा, काकड्याला जा, परेशानी बेजारी करण्यापेक्षा 3 जन्मामध्ये देवाचा विरोध करायचा आणि वैकुंठाला येऊन प्राप्त व्हायचं. ठरलं 3 जन्मामध्ये वैकुंठाला यायचं ठरलं. आता ऐका, कोणते कोणते 3 जन्म देवाने अवतार का घेतला बघतोय आपण. कोणते कोणते 3 जन्म? कृतयुगामध्ये जय आणि विजयाने कश्यपाच्या आणि दितीच्या पोटी अवतार घेतला, जन्म घेतला. त्याला हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू म्हणतात. द्वापार युगामध्ये वक्रदंत आणि शिशुपाळ झाला. त्याला भगवान श्रीकृष्णाने संपवलं. कृतयुगामध्ये हिरण्याक्षाला वराहानं संपवलं, वराह भगवंताने. आणि हिरण्यकश्यपूला नरसिंहाने संपवलं. तुम्हाला श्रीमद भागवतामध्ये गोड विषय ऐकायला मिळेल. आणि आता त्रेता युगामध्ये जो अवतार घेतला जय आणि विजयाने, त्याचं नाव आहे रावण आणि कुंभकर्ण. याच्यासाठी माझ्या प्रभूनं अवतार घेतला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय आणि विजयानं मागून घेतलं होतं, आम्ही राक्षस होतो, पण आमचा उद्धार करण्यासाठी तुम्ही यावं लागेल. पहिलं कारण, जन्म एक दुई कहू बकाणी. पहिलं कारण सावधान. कारण आहे कल्प एक, एका कल्पामधली गोष्ट आहे. सूर देखी दुखारे. सूर म्हणे देव दुःखी झाले का? समर जलंधर सब सब हारे. जलंधर नावाचा दैत्य उन्मत्त झाला, परेशान केलं सगळ्यांना. स्वर्गावरती विजय मिळवायचं चाललं त्याचं, आटोपत नाही तो कोणाला सुद्धा.
ज्याच्यापासून उत्पन्न झाला ना त्याला सुद्धा आठवत नाही. संभुकीन संग्राम अपारा, महादेवानं सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. तनुज महाबल मरही न मारा. काय बोलताय रे बाळांनो, ए बेटा काय बोलताय रे, शांत बसा. तनुज महाबल मरही न मारा, तो मारल्यानं मरत नव्हता. का मरत नव्हता बरं? त्याचं कारण आहे, ऐका महत्वाचं आहे आता हे. जलंधर का मरत नव्हता? त्याचं कारण आहे, जलंधराची पत्नी वृंदा पतिव्रता होती. पतिव्रता होती जलंधराची पत्नी. ज्या वेळेस जलंधर रणसंग्रामामध्ये जायचा त्यावेळेस जलंधराच्या पत्नीनं एक फुलाची माळ जलंधराच्या गळ्यात घातली होती. पतिदेवा, ज्या दिवशी ही माळ सुकेल त्या दिवशी तुमच्या जीवाला धोका आहे, आणि तोपर्यंत ही माळ सुकणार नाही गळ्यातली. कधीपर्यंत? जोपर्यंत माझ्या पातिव्रत्याला डाग लागणार नाही तोपर्यंत ही माळ सुकणार नाही. कोण बोलते? दैत्याची पत्नी वृंदा बोलते. अशामध्ये आपण राम जन्माचं दुसरं कारण बघतोय. एकदा जलंधर रणसंग्रामामध्ये गेला. तर जलंधर कोण आहे? 1 मिनिटामध्ये सांगतो. जलंधर शिव महापुराणामध्ये गोड कथा आली जलंधराची. कोण आहे जलंधर? एकदा काय झालं, देवराज इंद्र आणि देवगुरु बृहस्पती कैलासावरती आशुतोष महादेवाला भेटण्यासाठी चालले. जात असताना माझ्याकडे येत आहेत, जाणलं देवाने माझ्याकडे इंद्र आणि देवगुरु बृहस्पती येत आहेत माझ्या दर्शनासाठी. आणि मग त्या दोघांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. कोणी? भगवान शंकर आणि भगवान शंकर एक बलदांड पुरुषाचं रूप घेतलं भगवंताने. पायामध्ये खडावा, पिंगट जटा उंचच्या उंच, हातामध्ये काठी आहे, दंड आहे. पुरुष भगवान शंकर झप झप पावलं टाकत देवगुरु बृहस्पतीच्या आणि इंद्राच्या दिशेने जाऊ लागला. आणि अशामध्ये इंद्राने जात होता तो पुरुष. डोळे लाल आहेत, जटा पिंगट आहेत. इंद्राचा रस्ता अडवला, कैलासाला जायचा. इंद्राने रागाने बघितलं. अरे कोण आहेस तू? अरे का अडवतोस? आम्ही भगवान शंकराच्या दर्शनाला जातोय. भगवान शंकराने मनामध्ये विचारलं, अरे सुप्त रूपामध्ये आलेलो मी, याला कळत नाही, प्रत्यक्षात काय कळणार आहे? देव कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो बरं. हा, तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहित आहे. माझे भगवंत, माझा पंढरीश परमात्मा कुत्र्याच्या रूपामध्ये आला आहे का नाही? हा, आणि नामदेवाच्या त्या भाकरी घेऊन गेला. नामदेव तुपाची वाटी घेऊन मागं पळू लागले. अरे कोरड्या कशा खातो? तुपासोबत खा कुत्र्याला. देव कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो, फक्त आपली पाहण्याची दृष्टी तशी पाहिजे. आणि मग इंद्र बोलू लागला, अरे कोण आहेस तू? तू जाणत नाहीस का मी राजा इंद्र आहे, देवांचा राजा इंद्र आहे? लाल भडक डोळे केले इंद्राने. तो पुरुष सुद्धा भगवान शंकर त्याच्याकडे बोल लागले. बृहस्पतीने मनामध्ये विचार केला की भगवान शंकरच आहे. आणि मग भगवान शंकराची स्तुती करू लागले देवगुरु बृहस्पती. बरे का? स्तुती करू लागले. काही
कैलास के निवासी नमो बार बार हूँ आयो शरण तिहारी तार तार तू कैलास के निवासी पठान क्या करूं तेरी राखों की नींद का चुटकी बबूत में खजाना कुबेर का गंगधार मुक्ति द्वार ओंकार कैलास नमवार वार कैलास के निवासी देव गुरु बृहस्पती भगवान शंकराची स्तुती करू लागले आणि अशामध्ये तोपर्यंत इंद्राकडे बघून माझ्या भगवंताच्या तिसऱ्या नेत्रामध्ये एक अग्नीचा गोळा निर्माण झाला होता. नेत्र उघडणार आणि इंद्रावरती सोडणार एवढ्यामध्ये इंद्राने पाय धरले. आशुतोष महादेवा नाही ओळखलं तुम्हाला, मी जलंधराची उत्पत्ती सांगायचो, नाही ओळखलं तुम्हाला. आणि मग माझे आशुतोष महादेव शांत झाले. पण नेत्रामध्ये निर्माण झालेला तो गोळा त्याला कुठं सोडायचा? आकाशामध्ये सोडावा तर विहंगम मार्गाने जाणारे पक्षी त्यांना त्रास होईल. पृथ्वी तलावरती सोडावा तर जनजीवन सगळं विस्कळीत होईल. समुद्राच्या किनाऱ्यावरती सोडला तो गोळा. ऐकताय ना तुम्ही? आणि कालांतराने त्या गोळ्यातून एक दिव्य बालक जन्माला आलं. रडायला लागलं मोठ्या मोठ्याने. ब्रह्मांडामध्ये सगळ्यांनी कानावरती हात ठेवले. त्याचा आवाज सत्य लोकांपर्यंत गेला. टाळू पडल, टाळू पडल. टाळू पडल. ब्रह्मदेवाने कानावरती हात ठेवले. एवढा त्या बालकाचा आवाज येऊ लागला. सगळे लोक त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती आले. बालक आहे. ब्रह्मदेवाने त्या बालकाला उचलून घेतलं आणि त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. आणि त्या बालकाकडे पाहून ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून जलधार वाहिली, अश्रूची धार वाहिली. ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून जलधार वाहिली म्हणून त्या बाळाचं नाव ठेवलं जलंधर. आणि तो बालक समुद्राच्या स्वाधीन केला. समुद्रामध्ये राहू लागला. युवा अवस्थेमध्ये आला, तरुण झाला आणि हळूच त्यानं समुद्राच्या बाहेर आला आणि समुद्राच्या काठावरती आला.
कालांतराने तो असुराचा राजा झाला. कालनेमीची कन्या वृंदेशी त्याचा विवाह झाला. मोठी गोड कथा आहे. आणि ती वृंदा मोठी पतिव्रता होती. एके दिवशीचा प्रसंग आहे. देव असुर संग्रामामध्ये जलंधर युद्धासाठी गेला. आटोपत नाही कोणाला. अशामध्ये सगळे श्रीहरी विष्णूंकडे गेले. प्रभू, जलंधराचा बंदोबस्त करा. माझ्या प्रभूंनी वृंदेच्या त्या जलंधराच्या राजधानीमध्ये आले. वृंदेच्या महालामध्ये आले माझे प्रभू. ऐकताय ना तुम्ही. आणि मग अशामध्ये श्रीहरी विष्णूंनी जलंधराचं रूप घेतलं आणि वृंदेच्या महालामध्ये प्रवेश केला. वृंदेने चरण प्रक्षालन केले. उंच आसनावरती बसवलं. प्रभू, युद्धासाठी गेला होता, थकून आला असाल. सुंदर असं भोजन वाढलं, रांगोळी काढली. तोपर्यंत मायबाप सगळं ठीक चाललं होतं. लक्षात येत ना तुमच्या. भोजन झालं आणि वृंदेनं श्रीहरी विष्णूंना जलंधर समजून, आपला पती समजून आपल्या पलंगावरती बसवलं आणि सुंदर असा 13 गुणी विडा तयार केला पानाचा. बरं का, पान खाताना सुद्धा आपल्याला अक्कल नसते कसं खावं. सुना लावला, सुपारी टाकली, काट टाकला की झालं का पान. एक तर एक पान खावं, 3 पानं खावे, अन्यथा 5 पानं खावे. एक पानम सुखारोग्यम, द्वैपानंच निष्फलम. पान खाणारे हो, त्या पानामध्ये सर 13 वस्तू टाकल्या पाहिजे. 13 वस्तू, तरच तो विडा सज्ज होतो पानाचा खाण्यासाठी. का नाही. इकडून तिकडून चुना लावला, काट टाकला, त्याच्यामध्ये सुपारी टाकली की पानाचा विडा नाही तयार झाला. 13 गुणी विडा तयार केला कोणी? वृंदेने. तोपर्यंत जलंधर इकडं युद्धामध्ये लढत आहे. बरं का, प्रकार काय झाला? वृंदेने ताटातला विडा उचलला आणि पती समजून श्रीहरी विष्णूच्या मुखामध्ये विडा आपल्या हातानं घातला. मायबाप तिथंच वृंदेचं पाठीवरचं भ्रष्ट झालं. समरांगणामध्ये जलंधर मारला गेला. धावत आले सैनिक. महाराणी वृंदा, महाराणी वृंदा, रण मैदान में जालंधर सरकार मारे गई. हात ठेवले म्हणे, सर समरांगणामध्ये माझा पती जलंधर मेला असेल, माझ्या समोर बसलेला हा कोण आहे? कोण आहे हा? वृंदने विचारलं, कोण आहे तुम्ही? पातिव्रत्या पुढे देव सुद्धा लट 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 कापायला लागला. श्रीहरी विष्णू कापू लागले. थर 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 प्रगट झाले मूळ रूपामध्ये श्रीहरी विष्णू. वृंदेने विचार केला, प्रभू कपट केलात माझ्यासोबत. ऐका, राम जन्माचं दुसरं कारण, कपट केलात माझ्यासोबत. हे वृंदे, हजारो पतिव्रता स्त्रियांचं पातिव्रत्य जपण्यासाठी, अबाधित ठेवण्यासाठी एका पतिव्रतेला बळी द्यावा लागला. त्याच्यामध्ये तू आहेस. मान्य नाही प्रभू मला. माझ्या पतीच्या पश्चात तुम्ही माझ्याकडून सेवा करून घेतलात. लक्षात ठेवा प्रभू, एक दिवस माझा पती तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमची पत्नी घेऊन जाईल. तोच जलंधर पुढे रावण झाला आणि भगवान श्रीरामाच्या पश्चात काय
सीता घेऊन गेला. त्याच्यासाठी मी दुसरं कारण आहे. प्रभु रामचंद्र भगवान की. आणि मग सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. सीताराम राम राम सीताराम राम राम. एका पतिव्रतेच्या शापासाठी प्रभूला अवतार घ्यावा लागला. दुसरं कारण आहे. राम जन्माचं तिसरं कारण आहे का. नारद श्राप दीन एक बारा. कल्प एक लगीचे अवतारा. श्रीराम जय राम जय जय. नारद श्राप दीन एक बारा. कल्प एक लगी तेहि अवतारा. गिरिजा चकित सुनी भई पानी. नारद विष्णु भगति मुनि ज्ञानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हे राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. तिसरं कारण सांगितलं. नारद श्राप दीन एक बार. कल्प एक लगी तेहि अवतारा. नारदाने देवाला शाप दिला. असं काय गुन्हा घडला देवाचा. नारदांनी शाप दिला. आश्चर्यचकित झाली कोण. गिरिजा चकित भई सुनी बाणी. हे ऐकल्याच्या नंतर पार्वती चकित झाली. नारद विष्णू भगत मुनी ज्ञानी. अरे नारद तर श्रीहरी विष्णूंचा भक्त आहे. बरं ज्ञानी भक्त आहे. का बरं शाप दिला नारदांनी देवाला. त्याचं कारण असं आहे. एकदा नारद महाराज हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले. नारदांनी का शाप दिला ऐका. हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरिता गेले. तपाला बसले. ज्या ठिकाणी नारद तपश्चर्या करण्याकरिता बसले त्या ठिकाणी याच्या अगोदर भगवान शंकरांनी तपश्चर्या केली होती. त्याच शिळेवरती बसून. आणि तिथंच नेमकं नारद तपश्चर्याला बसले. जो कोणी या भूतलावरती तपश्चर्या करण्याकरिता जातो तिथं स्वर्गामध्ये इंद्राच्या पोटात कालवायला लागतं.
तपश्चर्या करून जर इंद्रपद मागितलं तर काहीही कारणाने इंद्र तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करतो. भूतलावरच्या कोणी जर केली तर इंद्राने कामदेवाला पाठवलं, नारदाची तपश्चर्या भंग करा. कामदेव आला तिथे. सुंदर असं वातावरण निर्माण केलं कामदेवाने. पक्ष्यांचा किलबिलाट आहे, पाणी वाहत आहे. अशामध्ये हे पुष्पाचे बाण मारू लागला नारदांना कामदेव. पण नारदांचं मन यत्किंचितही ढळलं नाही त्या तपश्चर्यापासून. याचं कारण काय? एकदा भगवान शंकर त्याच ठिकाणी तपश्चर्या करण्याकरिता आले होते. परांबा भगवती पार्वती सहित विहारासाठी आले होते. तिथं भगवान शंकर त्या शिळेवरती बसलेले, परांबा भगवती पार्वती भगवंताच्या मांडीवरती बसले, आशुतोष महादेवाच्या. आणि हिमालयातल्या साधू लोकांना कळलं भगवान शंकर कैलासाहून हिमालयात आले. सगळे साधू ऋषी मुनी जपी तपी संन्यासी बैरागी फक्कड महात्मे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आले तर पाहतात तर भगवती महादेवाच्या मांडीवरती बसले आणि परांबा भगवतीचा पदर पडलेला दिसला. लाजली परांबा भगवती पार्वती आणि लाजून बाजूला गेली. राग आला पार्वतीला. अशामध्ये सगळे ऋषी मुनी निघून गेले. पार्वती भगवान शंकर अशी बोलत नाही. भगवान शंकरांनी पार्वतीची समजूत घालण्यासाठी ज्या ठिकाणी हिमालयाच्या त्या गुहेमध्ये ज्या शिळेवरती बसले तिथं नारदानं तपश्चर्या केली. त्या जागेला शाप देऊन टाकला. इथं जो कोणी येईल त्याच्या अंतःकरणामध्ये काम नावाचा विकार उत्पन्न होणार नाही. आणि नेमकं तेच ठिकाण नारदांनी बसले नारद. आता हे कामावरती विजय मिळवला हे नारदांचं शौर्य नव्हतं, त्या जागेचा प्रताप होता तो. आणि मग तपश्चर्या झाली पूर्ण. कामदेव निघून गेला. सगळीकडे नारद फिरू लागले, मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. महादेवाकडे गेले, मी काम जिंकला. ज्या कामाला तुम्ही तिसऱ्या डोळ्यानं जाळून भस्म केलं, आपण काल कथा पाहिली, तो काम मी जिंकला. आशुतोष महादेवांनी सांगितलं, नारदा काम जिंकला हे जरी खरं असेल सगळ्यांना सांगा, पण श्रीहरी विष्णूंना सांगू नका. असतं बघा, एखादी गोष्ट प्राप्त झाली की सगळ्या गावाला सांगावं, हे का नाही? खटवांग नावाचा राजा झाला. खटवांगाला पुढे दिलीप झाला, दिलीपाला पुढे दीर्घबाहू झाला, दीर्घबाहूला पुढे अज झाला, अज राजाला पुढे दशरथ झाला आणि दशरथाच्या पोटी संतान नाही. ऐका, 5वं कारण काय आहे रामजन्माचं? पोटी संतान नाही. आणि अशामध्ये हे यज्ञ करायचं ठरलं. पुत्र कामेष्टिक, त्याच्यासाठी एक सावज आणायचंय. राजाने धनुष्य यज्ञ तयार केला. तो धनुष्य आणि शिकारीसाठी जंगलामध्ये आला राजा. त्याच वेळेस एक तरुण ज्याचं नाव आहे श्रावण आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेसाठी जात होता. काय भाग्यवान असतील ते माता, अंध आहेत दोन्ही. तीर्थयात्रेसाठी जातोय. आजकालच्या युगामध्ये आई वडिलांच्या जीवनामध्ये श्रावण प्राप्त होणं मोठी दुर्लभ गोष्ट आहे. श्रावण निघालेला आहे काशी तीर्थयात्रेसाठी.
जात असताना आईने श्रावणाला, श्रावणा बोलाई, बोलाई म्हणे तहान लागली रे, पाणी आणतोस का? लगेच कावड एका झाडाला टांगली आणि श्रावण पाणी आणण्यासाठी गेला. ज्या पानवठ्यावरती श्रावण पाण्यासाठी गेलेला आहे त्याच पानवठ्याच्या कडेला एक वृक्ष आहे आणि तिथे राजा दशरथ बाण सज्ज करून बसलाय. पाणी पिण्यासाठी कोणी सावज येईल आणि त्याची मी शिकार करेल. अंधार पडलेला आहे. श्रावणाने तो कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. बुडबुड बुडबुड आवाज झाला. राजाने शब्दवेदी बाण सोडला. बाण सू 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 श्रावणाच्या वक्षस्थळामध्ये घुसला. आई ग मेलो हे शब्द कानावरती पडले. राजाच्या अंगाचं पाणी झालं. आपल्याकडून कोणी पशु पक्षी नेला नाही. आपल्याकडून मनुष्यवध झाला. सरसर सरसर राजा खाली आला. पाहतो तर कमंडलू एकीकडे पडला. श्रावण अर्धा पाण्यात आहे, अर्धा बाहेर आहे. छातीमध्ये बाण आहे. सगळं ते रक्त आलं आणि ते पाण्यावरती असा तरंग आला त्या रक्ताचा. राजा दशरथाने विचारलं, कोण आहेस बाळ तू? महाराज तुमचा परिचय द्या. थोडा ट्रबल द्या याला. तुमचा परिचय द्या. मी अयोध्या नरेश राजा दशरथ आहे. महाराज डोळ्यामध्ये अश्रू आले श्रावणाच्या. महाराज खूप नाव ऐकलंय तुमचं. प्रजेवरती पुत्रवत प्रेम करता तुम्ही. दीन जनांची सेवा करता तुम्ही. तुमचं नाव खूप मोठं आहे. राजा दशरथ महाराज युद्धामध्ये तुमचा हातकंडा कोणी धरू नाही शकत. देव असुर संग्रामामध्ये इंद्राच्या बाजूने दैत्यांच्या सोबत तुम्ही लढता. तुमचं शरसंधान, तुमचं धनुष्य चालवणं इतकं कुशल आहे, इतकं कुशल आहे. ऐका ऐका किती कुशल आहे. महाराज या पृथ्वी तलावरती एका बाणाने एक शिकार केलेले मी अनेक पाहिले. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. एका तीरामध्ये एक शिकार करणारे अनेक पाहिले, पण तुमच्यासारखा कुशल शिकारी मी अजून पाहिला नाही. काय झालं बाळ? महाराज तुम्ही एका तीरामध्ये एक नाही, एका तीरामध्ये 3 शिकारी केल्या. कळतंय ना तुम्हाला? एक शिकार नाही केली, एका तीरामध्ये तुम्ही 3 शिकारी केल्या. इतके तुम्ही तीर मारण्यामध्ये कुशल आहात. राजाच्या डोळ्याला पाणी आलं. काय बोलतोस बाळ? श्रावणानं सांगितलं, कोण आहेस तू? मी श्रावण आहे. कशाला आला? पाणी नेण्यासाठी. कोणासाठी? माझ्या आई वडिलांसाठी. आता श्रावण बोलू लागला. ऐका. आनाया निर्मळ वारी गेलो मी आकाशारी. ही लगबग भरुणी झारी परत फिरे तो तुमचा शर आला.
ब्राह्मण पुत्रा वधुनी शोकाकुल झाला नृमणी आसवे आणुनी नयनी तो वदला हा अंती तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा शर आला तो धावूनी आला काळ विवळला श्रावण बाळ या राजाच्या श्रवणी पडता वाणी काय वाणी पडली हे आई हे दीर्घ फोडुनी हाक कसा गेला झोक राजाच्या कानावरती पडली आर्त किंकाळी श्रावणानं सांगितलं महाराज माझी चिंता करू नका अरे अरे माझी चिंता करू नका माझी आई आणि बाबा तहानेने व्याकुळ झाले त्यांना तेवढं पाणी नेऊन द्या राजाने ते झारी कमंडलू उचलला आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि जसं श्रावणानं सांगितलं त्या दिशेने दशरथ महाराज गेले आईने विचारलं बा बोल रे आमच्याशी तू जर नाही बोलला ना तर आम्ही प्राण त्याग करू श्रावणा राजा बोलत नाही श्रावणा अश्रू आले आईच्या डोळ्याला बाळ एकदा बोल रे आई म्हण एकदा बाबा म्हण एकदा राजाच्या हातातला कमंडलू थर 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 कापू लागला राजा आणि राजाने हळूच शब्द उच्चारले हे माता पित्यांनो मी तुमचा श्रावण नाही मी अयोध्येचा राजा दशरथ आहे जोडले प्रणाम दशरथ महाराज खूप नाव ऐकलं हो तुमचं आज प्रत्यक्षात दर्शनाचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला अहो भाग्यम महोभाग्यम काय आमचं पुण्य असेल तुमचं दर्शन झालं कुठे आमचं श्रावण राजा शब्दही बोलत नाही महाराज सांगा ना आमचा श्रावण कुठे आहे राजाचे ओठ थरथरू लागले मायबाप आणि राजाने सांगितलं हे माता पित्यांनो तुमचा श्रावण माझ्या हातून मारला गेला काय बोलतोस राजा अरे आमचा तो आधार होता कोण होता मला त्याच्याशिवाय आमचा श्रावण मारला गेला आणि मग शृंगीला आणलं संत वर्णन करतात देवांगणा हाती आणविला शृंगी यज्ञ त्या प्रसंगी आरंभीला यज्ञ करायचं ठरवलं कोणता यज्ञ पुत्र कामेष्टिक काय गोड आहे पुत्र कामेष्टिक काय अर्थ लावला त्याचा जहां संतान होने में मिस्टेक होती है उस यज्ञ को पुत्र कामेष्टिक कहते हैं आणि मग यज्ञकुंड पेटलं तोपर्यंत इकडं एका देवामध्ये हलचल सुरू झाली सगळे देव श्रीहरी विष्णूकडे गेले देवा पृथ्वीवरती राक्षसांनी थैमान मांडलंय तुम्ही आता जन्माला यावं लागलंय आणि मग श्रीहरी विष्णू आणि शेष नारायण जन्म घेण्यासाठी सज्ज झाले बरे का
अग्नीचं यज्ञकुंड पेटलं. ब्राह्मण देवता मंत्र म्हणू लागल्या. अशामध्ये हे यज्ञामधून यज्ञ नारायण प्रकट झाले. बोलिये यज्ञ नारायण भगवान की जय. सगळ्या देवदेवतांनी मिळून श्रीहरी विष्णूंनी भूतलावरती राक्षसांचं निर्दाळन करण्यासाठी, भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी यावं म्हणून सगळे देव गेले. स्तुती करू लागले. कुणाची? श्रीहरी विष्णूची. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणतपाल भगवंता कोटी जहितकारी जय सुरारी सिंधू स्तुती केली. आणि इकडे यज्ञ नारायण प्रगट झाले. दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान यज्ञाची होय सांगता. प्रसन्न झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. श्रद्धा हे घे पायसदान. आणि मग तोपर्यंत कौशल्याच्या मनाची अवस्था अशी आहे, मला पुत्र संतान कधी होईल. अशामध्ये दशरथाने तो पायस प्रसाद हातामध्ये घेतला आणि तिन्ही राण्यांना समान वाटून दिला. सगळ्यात अगोदर कौशल्याला दिला, मग सुमित्रेला दिला आणि मग कैकेयीला दिला. कैकेयी रुष्ट झाली. म्हणे युद्धासाठी मी सोबत. आणि सगळ्यात अगोदर पायस प्रसाद कौशल्याला दिला. तेवढ्यामध्ये एक घार आली आणि तो पायस प्रसाद त्या कैकेयीच्या हातातला घारीनं उचलला. पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ऋषमुख नावाच्या पर्वतावरती अंजनीच्या त्या ओटीमध्ये नेऊन टाकला. अंजनीने तो प्रसाद ग्रहण केला आणि पौर्णिमेचा कोण आलं अवताराला? हनुमानजी महाराज आले. हनुमानजी महाराज की जय जय. आणि मग सुमित्रेनं आणि कौशल्यानं आपल्यातला अर्धा भाग काढला आणि कैकेयीला दिला. तिन्ही राण्यांनी तो प्रसाद ग्रहण केला आणि राजा दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. राजा दशरथाने डोहाळे विचारले. कौशल्याला डोहाळ विचारलं. कौशल्यानं सांगितलं, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. सुमित्रेला विचारलं, प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा, वडिलांची सेवा अहर्निशी.
कैकेयीला विचारलं. कैकेयीने सांगितलं, एरी म्हणे ऐसे वाटत तसे जीवा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. बारक्याला राज्यपद द्यावं आणि मोठ्याला वनाला धाडावं. डोहाळे विचारले. आणि मग माझे प्रभू येणार आहेत. बरे का, येणार आहेत ना प्रभू. आता सगळे उठून समोर या. उठताय ना तुम्ही. देवाच्या येण्याचा